हेलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण चरक संहितेचा पहिला अध्याय दीर्घजीवितीय अध्याय पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचे बघा. आयुर्वेद, अवतरण, प्रयोजन, षटपदार्थ विज्ञान, त्रिदोष विज्ञान, द्रव्य वर्गीकरण, तसेच औषधी व चिकित्सा या सगळ्या गोष्टी आपल्याला या ह्याच्यात पाहायच्या. आता दीर्घजीवितीय अध्याय नावातच बघा काय आहे. दीर्घजीवितीय ज्या अध्यायामध्ये जीवनाला आयुष्याला दीर्घ करण्यासाठी उपदेश केलेले आहेत, तर तो आहे दीर्घजीवितीय अध्याय. मग आता याच्यामध्ये बघा, एक सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग युगाचे वर्ष, कोणत्या युगामध्ये किती वर्ष मनुष्याची आयु होती हे सांगितलेलं आहे. सतयुगामध्ये 400 वर्ष, त्रेतायुग आहे लक्षात ठेवा 300 वर्ष, द्वापरयुग म्हणजे 2 म्हणजे 200 वर्ष, कलयुग आता 100 वर्षात मनुष्याचं आयुष्य राहिले. अथा तो दीर्घजीवितीयम अध्याय व्याख्याशाम म्हणजे काय, तर या अध्यायामध्ये दीर्घजीवित असा शब्द आला आहे, म्हणजे दीर्घायू प्राप्त हो हे उद्दिष्ट आहे. अध्याय म्हणजे एखाद्या प्रकरणात एखाद्या विशेष ठिकाणी दिली जाणारी माहिती. व्याख्यास्याम म्हणजे विशेषतः संपूर्ण वर्णन करून दिली जाणारी जी माहिती आहे त्याला आपण व्याख्यास्याम म्हणतो. म्हणजे दीर्घजीवित्याबद्दल, आयुष्याबद्दल केले गेलेले उपदेश, आयुला कशा प्रकारे दीर्घ केलं जाऊ शकतो, तर ते या दीर्घजीवितीयम अध्यायामध्ये सांगितलेले. आयुर्वेद व्याख्या. आयुर्वेद म्हणजे नेमकं काय, तर हा श्लोक आपल्याला बऱ्याचदा सगळ्याच गोष्टीकडे झालेला आहे, पण हा एससीक्यू ला प्रत्येक वेळेस विचारला जातो, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. हिताहितम सुखादुखम आयुस्तस्य हिताहितम मानस्तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते. म्हणजे काय, तर ज्या शास्त्रामध्ये हितकर व अहितकर तसेच सुखकर व दुःखकर या 4 आयूंबद्दल वर्णन केलेलं आहे, तर त्याला आणि सोबतच त्यांचं मान सांगितलेलं आहे, म्हणजे प्रमाण सांगितलेलं आहे, तर अशा शास्त्राला आपण आयुर्वेद असं म्हणतो. आता ज्या शास्त्रामध्ये हित, अहित, सुख व दुःख या 4 प्रकारच्या जीवनाचे वर्णन केले आहे, आयुष्यासाठी कोणता आहार हितकर आहे, कोणते आचरण हितकर आहे किंवा अहितकर आहे, याच्या बाबत जे वर्णन केले आहे, तर त्याला आयुर्वेद म्हणतो. ज्यामध्ये आयुचे प्रमाण सांगितलेले आहे. मान म्हणजे प्रमाण, म्हणजे कोणत्या प्रकृतीची, कोणत्या लक्षणाची, कोणत्या प्रकारची बुद्धी, मन, क्रिया असलेली, कोणते आचार विचार अल्पायू किंवा दीर्घायू असते, याचा जो सर्वस्वी पूर्णपणे समृद्ध आणि परिपूर्ण विचार केलेला आहे, तर त्या युक्तियुक्त प्रकाराने सुंदर वर्णन केले आहे, त्याला आयुर्वेद असे म्हणतात. आता आयुर्वेदामध्ये हे जे हितकर व सुखकर लक्षण आहेत, हे काय आहे ते पाहूयात. एक गोष्ट लक्षात घ्या, हितकर व सुखकर या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर आहे. जे हितकर आहे ते सुखकरच आहे असं नाही. हितकर आणि सुखकर दोन्ही शब्दांमध्ये अंतर आहे. हितकर म्हणजे काय, तर जनकल्याणाचा विचार करणारा हवा, लोभी नसणारा, शांत, विवेकी, सदैव दक्ष, धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचे संतुलन सांभाळणारा. हितकर म्हणजे काय, तर हित दुसऱ्याचे हित करू पाहणारा म्हणजे हितकर. सुखकर म्हणजे काय, तर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य योग्य असणे, तरुण वय असणे, बल, वीर्य, यश इत्यादी सर्व गुणांनी संपन्न असणे, संतुष्ट व तसेच स्वतंत्र व्यक्ती ही सुखायू असणे, ही इत्यादी सुखायूची लक्षणे आहेत. म्हणजे हितकर हे हित दुसऱ्याचं हित पाहायचे, आणि सुखकर हे या सुखकाची लक्षणे ही आहेत. शारीरिक मानसिक स्वास्थ्य योग्य, तरुण वय, बल, वीर्य, यश इत्यादी गुणांनी संपन्न असणे. आता अहितकर व दुःखकर लक्षणे, दुसऱ्यांचे वाईट हो अशी इच्छा बाळगणारी किंवा धर्माला न मानणारी, अज्ञानी, वासनांनी त्रस्त असलेली, असहिष्णू, विवेकीन, जे हितकर आहेत त्याच्या उलटी सगळी लक्षणं अहितकर होऊन जातील. आळशी व्यक्ती अहितायू असते, तर ही अहितायूची म्हणजे अहितकरची लक्षणे होती. आता दुःखकर लक्षणे, जी सुखकरची लक्षणे आहेत का तेच उलटी करा आणि त्याला ते दुःखकर लक्षणे होऊन जातील. म्हणजे काय, तर रोगी, वृद्धावस्था, इंद्रिय कार्यक्षम नसणे किंवा जे बल आहे मनोबल कमी किंवा हीन स्वरूपाचं असणे, साधन साधना न करणारी म्हणजे तप न करणारी व्यक्ती ही दुःखायू असते. आता हे तर मग होतं आयुर्वेदाच्या व्याख्याबद्दल, त्यामध्ये आपण हितकर, अहितकर, सुखकर व दुःखकर पाहिलं. आता आयुची व्याख्या काय आहे नेमकी हे पाहूया आपण. शरीरेंद्रिय सत्वात्म संयोगे धारी जीवितम नित्यक्षानुबंधस्य पर्याय आयुर्युच्यते. म्हणजे काय, तर शरीर, इंद्रिय, सत्व म्हणजे मन, आत्मा यांच्या संयोगालाच आयु म्हणतायत. आता ह्या आयुचे 4 पर्याय दिलेले आहेत. धारी, जीवित, नित्य आणि अनुबंध. धारी म्हणजे काय, तर साध्या शब्दात जो शरीराचे धारण करतो, झीज होऊ देत नाही, त्याला आपण धारी म्हणतो. कारण आयु ही शरीराचं धारण करून ठेवते ना.
त्यामुळे हे शरीराचे धारण करतो. त्याची झीज न होऊ देणे म्हणजे धारी होय. जीवित, जीवित म्हणजे जो प्राणांचे धारण करतो त्याला आपण जीवित म्हणलेले. नित्य, नित्य हा जो शब्द आहे हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. एक आहे नि आणि दुसरा आहे त्याग. आता प्रत्येक क्षणाला आयु ही घटत चाललेली आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण प्रत्येक क्षण आपली आयु ही कमी होत चाललेली आहे. पहिली पासून ते दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, 10वी, 12वी, आता ग्रॅज्युएशनला आलो आपण. मग ग्रॅज्युएशन पर्यंत आपली आयु घटत झालेली आहे आणि आयु कमीच होत चाललेली आहे आणि अजूनही कमी होणारच आहे. मग त्याला नित्य असा शब्द वापरलाय. अनुबंध, अनुबंध म्हणजे काय तर पर व अपर शरीरांचा संयोग. अनुबंध म्हणजे बांधून ठेवणे, जोडून ठेवणे किंवा संयोग टिकवून ठेवणे. म्हणजे काय तर पर आणि अपर शरीर. पर शरीर म्हणजे काय तर आत्मा आणि अपर शरीर म्हणजे काय तर शरीर, इंद्रिय आणि मन या चौघांचा संयोग म्हणजे पर आणि अपरचा संयोग टिकवून ठेवणे म्हणजे अनुबंध होय. आता आयुर्वेदाचे प्रयोजन. आयुर्वेदाचे प्रयोजन काय आहे? धातू साम्य क्रिया चोखता तंत्र साहस्य प्रयोजनम. म्हणजे काय तर धातू साम्यता म्हणजे धातू आपल्यामध्ये जी व्याधी आहे ती केव्हा उत्पन्न होत असते, जेव्हा आपल्या शरीरामधले दोष, धातू, मल हे अप्राकृत अवस्थेत आहे, तेव्हाच तर जे आपल्यामध्ये व्याधी उत्पन्न होते. मग आता यांना जर आपण योग्य ठेवलं तर आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहील आणि आयुर्वेदाचे प्रयोजन तेच आहे. आयुर्वेदामध्ये धातू साम्यता म्हणजे आरोग्याला कार्य म्हटले, कारण रस रक्त आदी धातूंमध्ये साम्य निर्माण करणे हेच आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन आहे. चरक आणि सुश्रुत दोघांनी काय सांगितलेलं आहे? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे काय तर सर्वात आधी स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्याचे रक्षण करायचे. म्हणजे स्वस्थ व्यक्ती हा स्वस्थ राहिला पाहिजे, त्याचं स्वस्थ टिकून राहिलं पाहिजे आणि नंतर रोगी आतुर व्यक्तीचा रोग दूर करणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन सांगितलेले आहे. आता आयुर्वेदाचे अवतरण चरकानुसार, सुश्रुतानुसार आणि वाग्भटानुसार कसे आहे हे पाहायचे आपल्याला. चरकानुसार कसं आहे तर ब्रह्म, दक्ष, प्रजापती, अश्विनी कुमार आणि इंद्र हे तिघांमध्ये कॉमन आहे. म्हणजे बडा इंद्र हे असं लक्षात ठेवायचं. ब्रह्म, दक्ष, प्रजापती, अश्विनी कुमार आणि इंद्र. म्हणजे ब्रह्मा, दक्ष, प्रजापती, अश्विनी कुमार आणि इंद्र. आता चरकांनी आपण चरक संहिता पाहतोय त्यामुळे चरकांना प्राधान्य देऊयात. मग इंद्रांकडून ते ज्ञान घेतलं भारद्वाजांनी. आता भारद्वाजांनी ज्ञान का घेतलं याच्या मग स्टोरी अशी आहे की बघा, इंद्र हे अतिशय तपस्वी आहेत. इंद्र हे भयानक तपस्वी आहेत आणि इंद्र हे देवांचे देव आहेत. म्हणजे इंद्रांना इंद्रदेव म्हटलं जातं, देवतांचे देव आहेत इंद्र. आणि त्यामुळे अति तपस्वी पुरुषाकडे ज्ञान ग्रहण करण्यासाठी जो शिष्य चाललाय तो शिष्य ही तेवढाच अति तपस्वी असला पाहिजे. त्यामुळे मग सर्व ऋषी मुनींनी सांगितलं की भारद्वाज तुम्ही जावा. भारद्वाज हे अति तपस्वी मुनी ऋषी आहेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रांनी तर अश्विनी कुमारांकडून आयुर्वेदाचं ज्ञान ग्रहण केलं, पण जर त्यांनी कुणाला ते ज्ञान दिलंच नाही तर ते चुकीचं ठरतं हे असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे ते ज्ञान पुढे आपण कुणीतरी द्यावं, कुणाला तरी द्यावं यासाठी इंद्रांनी परत ते भरद्वाजांना ज्ञान दिलं आणि भरद्वाजांनी परत ते आत्रेय पुनर्वसू आणि परत आत्रेय पुनर्वसू यांचे 6 शिष्य अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हारित आणि क्षारपाणी हे परत त्यांच्याकडे ज्ञान गेलं. सुश्रुतांनुसार ब्रह्म, दक्ष, प्रजापती, अश्विनी कुमार, इंद्र परत ते धन्वंतरीकडे आणि 7 शिष्य त्यांच्याकडे गेलं. हे बघा याला ट्रिक कसं, सुश्रुत हे काही सर्जन आहे त्यामुळे त्यांच्याकडे धन भरपूर असणार, त्यामुळे इंद्रांनी ज्ञान कुणाला दिलं? धन्वंतरीला दिलं, असं लक्षात ठेवायचं. वाघवटानुसार ब्रह्म, दक्ष, प्रजापती, अश्विनी कुमार, इंद्र नंतर ते आत्रेयांकडे गेलं आणि नंतर ते विभिन्न तंत्र पुढच्या यांच्याकडे गेलं. आता त्रिदंड, त्रिस्तंभ. त्रिदंड म्हणजे काय, त्रिस्तंभ म्हणजे काय तर त्याचं आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे पाहूयात आपण. सत्वात्मा शरीराचं त्रयमेत त्रिदंडवत लोकस्थिष्टविती संयोगात तत्व सर्व प्रतिष्ठितयम. म्हणजे काय तर हे बघा, शरीराला आपलं शरीर हे योग्य आहे याच्या मागे 3 कारण आहेत किंवा 3 स्तंभ आहेत असं म्हणायला हरकत नाही, म्हणून त्यांना त्रिदंड म्हणलेलं आहे. तर ते काय आहेत? सत्व म्हणजे मन, आत्मा व शरीर हे 3 त्रिदंड म्हणजे तिवही सारखे सांगितले. तुम्ही जर कधी बघा ना डेरा पाहिलाय का, माठ जो असतो तो माठ ठेवायला एक स्टँड असतं, त्या स्टँडला 3 पाय असतात बघा. ते 3 पाय म्हणजे मन, आत्मा आणि शरीर आहेत असं समजा. जर समजा त्यातला एखादा पाय तुटला आणि बाजूला झाला किंवा कमजोर झाला तर काय होईल हो? नक्कीच तो जो माठ आहे तो खाली पडेल आणि संपूर्ण त्याचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल. मग त्याच प्रकारे जर याच्यातला एकही दंड, एकही पाय, एकही स्तंभ जर नसेल तरी सुद्धा शरीराची सुद्धा हानी होणार आहे, आरोग्य आपल्याला योग्य पद्धतीने मिळणार नाही. त्यामुळे या 3 फार गरज आहे. बघा तेच आता एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलंय.
मन, आत्मा व शरीर हे तीन त्रिदंड तिवही सारखे आहेत हे सांगितलेले आहे. म्हणजेच हे तीन आधारस्तंभ आहेत. या तिन्हीच्या संयोगामुळे जीवात्मा या लोकात असतो. बरोबर आहे. सत्व, आत्मा व शरीर यांच्या संयोगाला पुमान असे सुद्धा म्हटले. म्हणजे चेतना आहे, याला चेतना म्हणतात ना, कारण शरीर, आत्मा आणि मन यांचा संयोग म्हणजेच तर चेतना आहे. आणि हाच संयोग पुरुष आयुर्वेदाचा आश्रय आहे. ज्या प्रकारे लोखंडी किंवा लाकडी तिवईवर घागर किंवा माठ बसतो, त्याचप्रमाणे हा लोक किंवा पुरुष सत्व, आत्मा, शरीर या त्रिदंडावर अवलंबून आहे. यातील एकही दंड म्हणजे पाय तुटला तर घागर ही खाली पडून फुटून जाणार, म्हणजेच पुरुषाचे व लोकाचे अस्तित्व राहणार नाही. त्रिदंड रूपी पुरुषाच्या उपभोगासाठी हे विशाल जग उभे केले आहे. या विश्वाच्या पसाऱ्याचा पुरुष हाच पाय आहे, कारण तो सृष्टीचे वैभव आहे. बघा म्हणजे काय तर हे तिन्ही दंड फार महत्वाचे आहेत. हे तीन स्तंभ फार महत्वाचे आहेत, या पुरुषासाठी सुद्धा आणि लोकांसाठी सुद्धा. हे जे लोक आहे हे सुद्धा याच्यावरतीच उभा आहे, आणि जो पुरुष आहे तो सुद्धा सत्व म्हणजेच मन, आत्मा आणि शरीर या तिन्हीवरती उभा आहे. पुरुष हा सृष्टीचं वैभव आहे, तो सृष्टीचा देखना दागिना आहे असं सांगितलेलं आहे. तर हे त्रिदंड रूपी पुरुषाच्या उपभोगासाठी हे विशाल जग उभा केले आहे. जर पुरुषाच्या उपभोगासाठी हे जग उभा केलंय, पण तो पुरुषात उपभोग केव्हा घेऊ शकतो, जेव्हा हे त्याचे जे त्रिदंड त्रिस्तंभ आहेत ते व्यवस्थित असले पाहिजेत. म्हणजे सत्व, आत्मा आणि शरीर हे व्यवस्थित असले तरच या सृष्टीचा उपभोग तो घेऊ शकतो, या सृष्टीचे वैभव तो मिळवू शकतो. तर हे होतं त्रिदंड त्रिस्तंभ आयुर्वेद. आता यानंतर आपण पाहूयात त्रिवेद हेतुसंग्रह. त्रिवेद हेतुसंग्रह म्हणजे काय तर काल, बुद्धी, इंद्रियार्थांना योगो मिथ्यान चातीच द्रव्याश्रयाना व्याधीना त्रिविध हेतुसंग्रह. त्रिविध हेतुसंग्रह म्हणजे काय तर त्रिविध तीन हेतू सांगितलेत आपल्याला, काल, बुद्धी आणि इंद्रिय. आता ह्याचा आपण एक 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 पाहूयात. काल म्हणजे काय तर काल म्हणजे परिणाम, काळ, वेळ, त्याला काल म्हणलेलं आहे. कारण कालामुळेच म्हणजे काळामुळे सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट कर्मांचा योग्य, अयोग्य अथवा फल परिणाम समोर येत असतो. एका वर्षात 6 ऋतू असतात, बरोबर आहे. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद व हेमंत. जेव्हा या ऋतूंमध्ये मिथ्यायोग, अयोग किंवा अतियोग जेव्हा होतो तेव्हा ते रोगाचे कारण ठरते. बुद्धी, बुद्धी म्हणजे काय तर प्रज्ञा, प्रज्ञाकडून झालेला अपराध म्हणजे प्रज्ञापराध. बुद्धीकडून केल्या गेलेल्या प्रज्ञापराधाने वाणी असेल, मन, शरीर यांच्या कर्माचे म्हणजेच वाचिक, वाचिक म्हणजे बोलणे, मानसिक म्हणजे मान मानसिक कर्म. तीन कर्म सांगितलेले, एक आहे वाचिक कर्म, एक आहे कायिक कर्म आणि एक आहे मानसिक कर्म. वाचिक कर्म जे बोलण्यातून होतं, मानसिक कर्म जे मनाच्या कर्मातून होतं, मनाच्या विचारातून, आणि कायिक म्हणजे शारीरिक कर्म. मग यांचा मिथ्यायोग, अतियोग व हीनयोग हे काय करतात तर हेच रोगाचे कारण आहेत, हे असं सांगितलेलं आहे. तिसरं आहे इंद्रिय म्हणजे काय, श्रोत, श्रोत इंद्रियचं काय काम आहे, शब्द ऐकणे. त्वक इंद्रिय, त्वचा इंद्रिय म्हणजे स्पर्श. चक्षुरेंद्रिय रूप पाहणे, जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय गंध, वास घेणे. म्हणजे जेव्हा याचा मिथ्यायोग, अतियोग व हीनयोग होतो तेव्हा ते रोगाचे कारण ठरते. आता याचं एक 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 एक्झाम्पल पाहूयात. हे तुम्हाला काही नाही कळलं तरी एक्झाम्पल क्लिअर होऊन जातं. तीन विषय त्रिवेद हेतुसंग्रह म्हणजे काय तर काल, बुद्धी आणि इंद्रिय, आणि यांचा हीनयोग, मिथ्यायोग आणि अतियोग होणं म्हणजेच रोगाचे उत्पन्न होणं. आता हे उदाहरणातून एक्सप्लेन करूयात. बघा, काल, कालाचं उदाहरण काय, हीनयोग, मिथ्यायोग, अतियोग, याचं एक एक उदाहरण पाहूयात. वर्षा ऋतूमध्ये अतिअल्प वर्षा होणे, आपल्याला माहित आहे 6 ऋतूपैकी वर्षा ऋतूमध्ये ही जो पाऊस आहे तो चांगला पडतो. मग आता वर्षा ऋतूमध्ये अतिअल्प पाऊस फार कमी पडला, हा तर हीनयोग आहे. कारण पाऊस पडण्याचा जो ऋतू आहे तर तो वर्षा ऋतू आहे, आणि वर्षा ऋतूमध्येच फार कमी पाऊस झाला, तर हे तर हीनयोग झालं, म्हणजे कमी आहे, अल्प झालं. मिथ्यायोग, मिथ्यायोग म्हणजे काय तर वर्षा ऋतूमध्ये वर्षा न होता वर्षा सोडून इतर दुसऱ्या कुठल्याही ऋतूमध्ये वर्षा होणे म्हणजे मिथ्यायोग. मग समजा ग्रीष्म ऋतूमध्ये वर्षा होते तर हा मिथ्यायोग आहे कालाचा, कारण ज्या कालामध्ये व्हायला पाहिजे होतं तो न होता दुसऱ्या कालामध्ये होते, म्हणून कालाचा मिथ्यायोग म्हणलं. कालाचा अतियोग पहा, वर्षा ऋतूमध्ये अतिवर्षा होणे. समजा वर्षा ऋतूमध्ये जेवढी नॉर्मल वर्षा व्हायला पाहिजे होती तेवढी न होता अतिवर्षा होणे, पूर येणे, सुनामी येणे, भयानक पाऊस होणे, त्याला आपण अतियोग म्हणतो. बघा हे एक्झाम्पल वरून कळून जाते. तर कालचं हे एक्झाम्पल. आता बुद्धी,
बुद्धीचे 3 एक्झाम्पल आहेत. हीन योग, मिथ्यायोग, अतियोग. आता बुद्धीचा हीन योग म्हणजे काय? तर समजा खूप कमी बोलणे अथवा न बोलणे. काही-काही माणसं असतात ना, जी फार गप्प असतात. ती कधीच काही बोलत नाहीत. फार-फार म्हणजे कमी बोलतात. उगं बोललं तरच काहीतरी बोलतात. पण हे सुद्धा चुकीचं आहे. तर ते हीन योग आहे. मिथ्यायोग म्हणजे काय? काही जण असतात गरज नसताना बोलणे, चुकीच्या वेळी बोलणे किंवा जास्त बोलणे हे मिथ्यायोगामध्ये येतं. अतियोग म्हणजे काय? तर अति बडबड करणे, कामापेक्षा जास्त. हा बुद्धीचा हीन योग, मिथ्यायोग, अतियोग एक्झाम्पलद्वारे आपण सांगू शकतो. म्हणजे हे कसं होतं, हे वाचिक कर्माचं एक्झाम्पल आहे. इंद्रियांचं काय? तर हीन योग, मिथ्यायोग आणि अतियोग. समजा हीन योग, षड्रसांपैकी मधुर रसाचे सेवन न करणे. आपल्याला षड्रस सांगितलेले आहेत. रसा, स्वादू, अम्ल, लवण, तिक्त, उष्ण, कषाय. मग आता जे 6 रस आहेत, त्या 6 रसांचा आपल्या शरीरामध्ये चांगला प्राधान्य असलं पाहिजे. सगळेच 6 रस ऋतूनुसार सेवन केले पाहिजेत. समजा आपण षड्रसांपैकी एखाद्या व्यक्तीला मधुर रसच फार आवडतो किंवा आवडत नाही. काहीही असू शकतं. मग समजा काही जणांना मधुर रस आवडतो, काही जणांना तिक्त, काही जणांना कटू. प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. मग मधुर रसाचे सेवन न करणे किंवा कमी करणे. काही जण म्हणतात, "बाबा मला गोडच आवडत नाही." मग ते काहीच सेवन करत नाहीत किंवा लय कमी करतात. ते सुद्धा चांगलं नाहीये. मग तो इंद्रियाचा हीन योग आहे. मिथ्यायोग म्हणजे काय? तर वसंत ऋतूमध्ये मधुर रसाचे सेवन करणे. का बरं? कारण वसंत ऋतूमध्ये जो आहे, तर मधुर या रसाचा निषेध आहे. वसंत ऋतूमध्ये सांगितलं गेलेलं आहे, की मधुर रसाचं सेवन करायचं नाही. त्याचा निषेध आहे. मग आता तिचं निषेध आहे, तरी सुद्धा आपण अ, मधुर रसाचे सेवन करतोय. मग यानं आपलं आरोग्य टिकून राहणार नाही. याला इंद्रियाचा मिथ्यायोग म्हणलेला आहे. आणि खाली अतियोग आहे, ते दिसत नाहीये, पण मी सांगतो. अतियोग म्हणजे काय? तर आता मधुर रसाचे भरपूर सेवन करणे. काही जण म्हणतात, मला गोड आवडते म्हणून ती सकाळ, दुपार, संध्याकाळ उगं फक्त गोडच खात असतात. ते सुद्धा काय आहे? तर तो अतियोग आहे इंद्रियाचा. म्हणजे मधुर रस ना कमी घ्यायचा आहे, ना जास्त घ्यायचा आहे, ना निषेध असलेल्या ऋतूमध्ये घ्यायचा आहे. त्याला हीन योग, मिथ्यायोग आणि अतियोग म्हणलं. आता याच्या पुढचा टॉपिक आहे रोग व आरोग्याचे आश्रयस्थान. हे आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. ओके. बाय.